प्रोफेसर डॉक्टर पंढरीनाथ रोकडे नुकताच सेवानिवृत्त होऊन समाजकार्यामध्ये तरी ढोबी समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे। आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे उच्च शिक्षित परीट ढोबी समाजाचा आज मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। जवळपास 478 वधूवरांनी या ठिकाणी नोंदणी केली होती आणि जवळपास 1286 लोक या ठिकाणी आज उपस्थित झाले आणि त्यांच्याबरोबर पालक आणि कार्यक्रम आणखीन सुरू आहे। हे आमचं 5वं वर्ष आहे आणि आमचे जे आयोजक आहेत संयोजक आहेत गणेश भाऊ मर्ढीकर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण संभाजीनगर शहरातील जवळपास 150 युवक आणि काही युवती या सर्व समाजकार्यामध्ये सहभागी होतात। सातत्यपूर्ण आम्ही 5 वर्षापासून हा यशस्वी कार्यक्रम घेत आहोत आणि परीट समाजामध्ये अल्पशिक्षितांबरोबरच अपंग असेल वृद्ध या असेल तर या सर्वांसाठी एकमेव व्यासपीठ आम्ही समाजासाठी उपलब्ध करून देत आहोत। आज उच्च शिक्षित समाजाचे देखील उच्च शिक्षित मुलामुलींचे देखील अनेक विवाहासंदर्भात प्रश्न निर्माण झालेले आहेत। मुलांचं वय वाढत आहे, मुलींचं वय वाढत आहे आणि सरासरी 30 ते 35पर्यंत वयोमान जात आहे। कारण प्रत्येकाला त्याच्या आवडीनिवडीनुसार जोडीदार मिळत नाही, तर तो जोडीदार मिळावा या सामाजिक प्रेरणेनं आमची ही टीम या ठिकाणी काम करते। संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आमचे जे या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये गणेश मर्ढीकर आहे, कल्याण मर्ढीकर आहेत, ज्ञानेश्वर या ठिकाणी ज्ञानेश्वरजी राऊत आहेत, आमचे प्रोफेसर जे मौलाना आझाद कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्यानंतर प्रोफेसर डॉक्टर रोकडे आहेत, आमचे सध्या बंधू आहेत, जाधव साहेब आहेत। तर असे अनेक उच्च शिक्षित प्राध्यापक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी सर्व समाजाची ज्याला आवड आहे समाजकार्याची आवड आहे असे एकत्र येऊन सातत्यपूर्ण हा 5वा आमचा यशस्वी मेळा या ठिकाणी आहे आणि या कार्यक्रमाला आज खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि सर्वात सांगायचं म्हणजे सामाजिक न्यायमंत्री माननीय सिरसाट साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी चांगलं भाषण देऊन या ठिकाणी युवक युवतींना प्रेरित केलं। त्याचबरोबर माननीय अतुलजी सावे या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी चांगल्या प्रकारचं प्रबोधन आमच्या समाज बांधवांचं केलं। त्याचबरोबर या संभाजीनगर शहरामध्ये आत्ता नुकत्याच ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचे 2 समाज बांधव निवडून आले। त्यामध्ये सन्माननीय अशोकजी दामले आणि कीर्तिताई शिंदे या दोघांचंही या आयोजनामध्ये सातत्यानं गेल्या 5 वर्षापासून आम्हाला योगदान आहे, सहवास आहे आणि त्यांच्याही प्रेरणा घेऊन आम्ही हा कार्यक्रम गेल्या 5 वर्षापासून यशस्वीपणे संपन्न करत आहोत। सर्व समाज बांधव आमचा समाज तसा पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक 50 लाख आमचा समाज असून प्रत्येक गावात 2 ते 3 घरं आमची असतात, परंतु छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आमची संख्या खूप मोठी आहे। एक निर्णायक शक्ती आमच्यामध्ये आहे, परंतु समाज थोडा एकत्रित नाही तर समाज एकत्रित आणण्यासाठी आमचा हा अल्पसा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आम्ही गणेश भाऊ मर्ढीकरांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दररोजी टीम म्हणून एक काम करतो आणि त्याचं एक फलित म्हणून आजचा हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे। त्याबद्दल आमच्या आयोजन समितीचे मी आपणा सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि या माध्यमातून समाजातही एक प्रेरणा जाईल, समाजामध्ये प्रेरणादायी संदेश जाईल आणि युवकांनाही निर्णय घेण्याची क्षमता मिळेल, युवकांचं सरासरी विवाहाचं वय कमी होईल या दृष्टिकोनातून आम्ही एक सकारात्मक संदेश सकारात्मक प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी सातत्यानं करत आहोत आणि आजचा हा आमचा यशस्वी 5 वर्षाचा हा आमचा मेळावा आहे। आमचे हे आता किरण भाऊ आहेत की सातत्यपूर्ण गेल्या 5 वर्षापासून भोजन व्यवस्था त्यांच्याकडे आहे। अतिशय आजचं जर तुम्ही जेवला नसाल तर आपण सर्वजण जेवण करून जावं। आमची विनंती असेल की अतिशय उत्कृष्ट प्रकारचं भोजन त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे। आमचे रोकडे सर आहेत, आमचे समाज बांधव आहेत, आमचे नेरकर सर आहेत, हे जळगाववरून आलेले आहेत। महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आमचा समाज बांधव एकत्र आलेला आहे आणि या समाज बांधवांनी पूर्ण आमच्या 36 जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या 36 जिल्ह्यातून केवळ महाराष्ट्रामध्ये राजस्थानमधून आले। परिचय मेळा झाल्यानंतर जरा लग्न जरा ठरायचं असेल तर एकत्रित सामूहिक विवाह होईल नाही, सामूहिक विवाहाचं आमचं आहे, आम्ही तो प्रयत्न पण केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सकारात्मक प्रयत्न करतो आहोत। आता देखील या ठिकाणी आम्हाला आतापर्यंत काही जे आकडे आलेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास 20 ते 22 विवाह जमण्याच्या याच्यामध्ये आहे। आता ते तुम्ही जर पाहिलं पलीकडे हॉलमध्ये जे वधूवर आहेत आलेले उच्च शिक्षित आहेत अल्पशिक्षित आहेत त्यांचा एकमेकांशी संवाद चालू आहे। कारण जोपर्यंत मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा पसंत पडत नाही तोपर्यंत पालकही त्यांच्यावर आज जबरदस्ती करू शकत नाही किंवा निर्णय लादू शकत नाही। काय आव्हान करतात समाज बांधवांना? समाज बांधवांना आमचं एकच आव्हान आहे की काळाची गरज ओळखून
कारण आता सरासरी मुलांचं वय वाढतं आहे, मुलींचं वय वाढतं आहे आणि जो तो आपल्या करिअरच्या मागे लागलेला आहे की आपलं करिअर या वर्षी नाही पुढच्या वर्षी हे होईल. आणि एक थोडंसं आपण आर्थिक गणित जर पाहिलं की आता समाजामध्ये आर्थिक थोडीशी विषमता आहे, गरीब अधिक गरीब आहे, श्रीमंत अधिक आहे, तर ही दरी कमी करण्याचा आम्ही या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. गरीब असेल श्रीमंत असेल, परंतु सर्वांनी त्याच्या योग्यतेप्रमाणानुसार जोडीदार विवाहाचं वय वाढते आहे, ही सामाजिक समस्या नाही आहे का? प्रश्न निश्चित सर, तुमचा चांगला प्रश्न. ही सामाजिक समस्या आहे, परंतु याला अनेक कंगोरे आहेत. केवळ या ठिकाणी आजचं जे आपलं सामाजिक वातावरण आहे, सोशल मीडिया आहे, या कारणामुळे मुलं आणि मुली यांच्या अपेक्षा वाढत आहेत, ते करिअरच्या मागे लागलेले आहेत आणि ज्या वयात ज्या गोष्टी व्हायला पाहिजे, ज्या वयात त्यांचं लग्न व्हायला पाहिजे ते होत नाही. आणि अपेक्षा जास्त मुलींच्या अपेक्षा जास्त वाढली, मुलींच्या आईवडिलांच्या अपेक्षा जास्त वाढल्या. मुली तर एका काळाला म्हणजे एका स्टेजला अशा आहे की त्या स्वतः ॲडजस्टमेंट करायला तयार आहे, पण वडिलांना पॅरेंटला काय वाटतं, माझी मुलगी जर 3 लाखाचं पॅकेज आहे तिला, तर मिळणारं जो जावई असेल किंवा तिचा मुलगा आहे तिला 8 लाख 10 लाख एवढं पॅकेज पाहिजे. हे कसं शक्य होणार सगळ्या मुलांना? आणि आज बघितलं तुम्ही कुठलाही समाज घ्या, आमच्या समाजात तर आहेच की मुलींची संख्या कमी आणि मुलांची जास्त आहे आणि जास्तीत जास्त मुली शिक्षित आहे आणि त्यांच्या कम्पेअरमध्ये बघितलं तर मुलांची संख्या एज्युकेशनची खूप कमी आहे. मुली जास्त शिक्षित झाले आणि मुलं कमी झाले, तर हा ताण तो थोडासा आहे त्याच्यामध्ये. एक प्रश्न असा आहे, तुमचा व्यवसाय थोडा दुर्लक्षित झाला, इतर लोक तुमच्या व्यवसायात घुसले, समजा प्रवेश केलेला आहे, हिंदी भाषिक वगैरे वगैरे, तर अशा वेळेस तुमच्या समाजाला शिक्षित करण्याचा प्रयत्न कराल की तुमच्या व्यवसायात लक्ष द्याव्या असं तुम्ही आव्हान करा? ॲक्च्युली काय, आम्ही आमच्या समाजाला शिक्षणाचाच प्रयत्न करू, कारण काय शिक्षण जर घेतलं तर पुढची पिढी घडेल आणि शिक्षण जर नसेल तर ते मागचा जो समाज जसा आहे आमचा तसाच राहील. शिक्षणाने 100% चेंज होईल. नो डाऊट बिझनेस पण पाहिजे, पण ॲज कम्पेअर टू आजचे शिक्षण तुम्ही बघा. आता आम्ही एखादी मुलगी बघायला आलं, मुलगा काय करतो विचारलं, लॉन्ड्रीचा आमचा व्यवसाय, लॉन्ड्री करतो म्हणलं आणि एखादं म्हणलं कंपनीत आहे, त्याला 15,000 पगार, लॉन्ड्रीवाला 30,000 कमवतो, तरी मुलांची किंवा पॅरेंटची अपेक्षा काय होती, 30,000 नोकरीवाला आहे, तेच मुलाला प्राधान्य द्या. आणि या दृष्टिकोनात आता जे सध्या मोदी सरकार आहे, मोदी सरकारने खूप चांगला निर्णय घेतलेला आहे. एक विश्वकर्मा योजना आलेली आहे आणि विश्वकर्मा योजनेमध्ये आमच्या समाजाच्या लॉन्ड्री व्यवसायाला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे आलुतेदार, बलुतेदार आणि हे सगळे त्याच्यामध्ये आलेल्यामुळे आणि बऱ्याच बँकाही त्यांना आता लॉन्ड्रीसाठी किंवा आता आधुनिक पद्धतीने लॉन्ड्री व्यवसाय करण्यासाठी PM आणि CJBP या दोन्ही योजनेतून पंतप्रधान स्वयंरोजगार योजना आणि मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना या माध्यमातून शासनही लोन देतं आहे. परंतु त्यांना उद्योजक घडवण्याऐवजी आमच्या समाजामध्ये आजही मानसिकता आहे, हे आपल्याला मान्य करावं की नोकरीची मानसिकता आहे, तर नोकरीऐवजी उद्योजक कसं करता येईल या दृष्टिकोनातून आमच्या उच्च शिक्षित लोकांचाही प्रयत्न आहे की आमच्या समाजामध्ये एक उद्योजक असा गट तयार करून की त्यांनी लॉन्ड्री व्यवसाय करावा. मी म्हणतो की आज वस्तुस्थिती आहे पारंपरिक नाही, आधुनिक व्यवसाय करावा. आधुनिक पारंपरिक लॉन्ड्रीचाच व्यवसाय करावा असं आपल्याला का वाटतं? नाही असं नाही आहे. आजही आमचे IT क्षेत्रामध्ये आहेत. मी आता आपल्याला एक अभिमानानं सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आमच्या समाजाचे सिनियर कॉलेजमध्ये आणि विविध विद्यापीठामध्ये आज आमचे 80 ते 90 प्राध्यापक आहेत. देशभरामध्ये आमचे 750 प्रोफेसर वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत. एकट्या JNU युनिव्हर्सिटीचा जर आपण विचार केला तर जवळजवळ 17 आमच्या समाजाचे आहेत. परंतु याचं कारण असं की आमचा समाज हा या ठिकाणी उत्तर प्रदेश आणि बाकीच्या 17 राज्यामध्ये SC समाजात मोडतो, परंतु महाराष्ट्रामध्ये आम्ही OBCमध्ये आहोत आणि त्यामुळे आम्हाला आरक्षणाचे कुठलेच फायदे आमच्या समाजाच्या युवकांना मिळत नाही. त्यामुळे सरकारी नोकऱ्यामध्ये अतिशय अल्प प्रमाण आहे. तर आजच आम्ही माननीय शिरसाट साहेब यांनाही विनंती केली आणि तुम्हाला सांगायला खरोखर आनंद वाटेल की मागच्या 4 महिन्यापूर्वीच आमच्या शिरसाट साहेबांनी त्या ठिकाणी केंद्राला जो आमच्या समाजाला SCचं आरक्षण द्यावं याकरिता भांडे समिती नेमलेली होती आणि त्या भांडे समितीचा अहवाल केंद्राला पाठवला आणि त्या शिफारसी लागू कराव्यात केंद्राने. कारण त्या भांडे समितीच्या अहवालामध्ये 3 नंबरची शिफारस आहे की हा अहवाल ज्या वेळेस केंद्राकडे पाठवला जाईल त्या दिवसापासून परित धोबी समाजाला SC आरक्षणाच्या तत्सम सवलती देण्यात यावा ही शिफारस आहे भांडे समितीची, तर ती लागू करावी यासाठी सन्माननीय शिरसाट साहेबांनी प्रयत्न केलेला आहे आणि ती जर लागू झाली आणि आमचा समाज जर SCमध्ये आला, कारण त्याचे सर्व निकष आम्ही पूर्ण करतो. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये आमचा समाज पूर्वी SCमध्येच होता, परंतु कुठलीही सूचना न देता शासनानं कुठलंही परिपत्रक न काढता आमच्या समाजाला OBCत टाकलं. त्यामुळे आमचा जो तरुण वर्ग आहे तो गेल्या 50 वर्षापासून
त्या सवलतीपासून वंचित झालेला आहे. या संदर्भात भविष्यात तुमच्याकडून काही आंदोलनाचे वगैरे काही आम्ही तयारी सर्व प्रयत्न करतोय. आम्ही देशभरातला पूर्ण आमचा समाज एकत्र येणार आणि याच्यावर आंदोलन करणार. धन्यवाद. आपलं नाव सांगा. मी प्रोफेसर डॉक्टर पंढरीनाथ रोकडे. मी गेल्या 35 वर्षापासून विद्यापीठ याच्यामध्ये कार्यरत आहे. मी मोरेश्वर महाविद्यालयामध्ये प्रोफेसर म्हणून नुकताच मागच्या महिन्यामध्ये सेवानिवृत्त झालो. विद्यापीठाच्या क्रीडा मंडळावर होतो आणि विविध क्रीडा संघटनांशी संबंधित आहे. गेल्या 35 वर्षापासून मी या क्षेत्रात काम करत आहेत. माझ्याकडे आतापर्यंत 25 विद्यार्थी PhD झालेले आहेत. माझी 25 पुस्तकं प्रकाशित आहेत. माझे 100च्या वरती रिसर्च पेपर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झालेले आहेत. धन्यवाद. दौलत उंबरकर. मी अमरावती जिल्ह्यात राहतो. अमरावतीला मी व्यवसाय करतो आणि आमच्या समाजामध्ये आज विखुरलेला समाज आहे. सर्व गटामध्ये आहे, सर्व याच्यामध्ये आमचा समाज राहतो. त्यामुळे आमच्या समाजाला प्रत्येकच गोष्ट मिळेल असे नाही. आमच्या याच्यावर धोबी आणि धोबा SC मधून कसं कार्ड झालं त्याचं पत्रसुद्धा आहे. एखाद्या डॉक्टरला माझं ऑपरेशन करायचं आहे म्हणून जर पत्र हे दिलं तर गोळी किंवा इंजेक्शन देईल. पण आज आमच्याजवळ सर्वच आहे. MRI आहे, CT स्कॅन आहे, X-ray आहे. त्याच्यामुळं कोर्टात आम्ही जाऊ शकतो. आम्ही फक्त याची वाट पाहत आहोत की दिल्लीला आमचं बोलावणं कधी येते. तर राष्ट्रपती भेट घेतल्यानंतर दिल्लीला आम्हाला बोलावणं होईल. त्यासाठी त्याचं केस आजही आम्ही टाकू शकतो. आणि हे मिळणं, आरक्षण मिळणं आमच्या समाजाच्या दृष्टीनं फार गरजेचं आहे. कारण मुलाला 1% ॲडमिशन मिळत नाही आहे. असा गरीब समाज आमचा आहे. सर्वांचे धुणे भांडे धुणी करून आमचा समाज वर आलेला आहे. धन्यवाद. ओके.